शिरूरमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार। पुढील 1 ते 2 दिवसात उमेदवारांची घोषणा। माजी आमदार अशोक पवार यांची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजपासून अंतिम सुनावणी। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचं? सर्वोच्च न्यायालय आज तारीख देणार की न्याय पाहणं महत्त्वाचं। काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडणूक मंडळाची महत्त्वाची बैठक। दादरच्या टिळक भवनात होणार बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। त्यावेळेस अजित पवार रुपाली पाटलांची भेट घेण्याची शक्यता। अंजली दमानी यांची पत्रकार परिषद। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी खुलासा। अजित पवारांनी राजीनामा द्यावा। दमानी यांची पत्रकार परिषदेतून मागणी। अकलूजचे धवलसिंह मोहिते पाटील अजित पवार यांच्या भेटीला। सहकुटुंब धवलसिंह मोहिते पाटील अजित पवारांच्या भेटीला। धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। गणेश नाईक यांच्या संदर्भातील उच्च न्यायालयात सुनावणी। मंत्री गणेश नाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाने झापलं। 2 दिवसात उत्तर दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश। रुपाली पाटील घेणार अजित पवारांची भेट। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ता पदावरून हटवल्यानंतर रुपाली पाटील अजित पवारांच्या भेटीला। आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक स्वबळावर निवडणूक लढणार का, याकडे लक्ष। राणांच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं पोस्टर व्हायरल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर। दुपारी 3:30 वाजता शिवसेनेच्या मेळाव्याला सुरुवात होणार। मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान। दुपारी 5 वाजेपर्यंत 67.14% मतदान। 20 जिल्ह्यात 122 जागांसाठी मतदान। आमदार मिटकरींची प्रवक्तेपदावरून हकालपट्टीची चर्चा। कारवाईचं पक्षाकडून कोणतंही पत्र आलेलं नाही। अमोल मिटकरींचं स्पष्टीकरण। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य। नांदेडमध्ये निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती। संयुक्त पत्रकार परिषद घेत रवींद्र चव्हाणांची घोषणा। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी लढणार नाही। पुण्यात महायुती विरोधात आमची लढाई। पुणे शहराचं महायुतीनं वाटोळं केलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची टीका। तर नाशिक, नागपूर आणि धाराशिव या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 827 कोटींचं शासकीय भांडवल मंजूर। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ला मेट्रो स्टेशन 12 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार। इतर सर्व स्टेशन सामान्यपणे कार्यरत। दिल्ली स्फोटाशी 5 डॉक्टरांचं कनेक्शन। फरीदाबादमध्ये अटक केलेल्या डॉक्टर शाहीनचा दिल्ली स्फोटाशी संबंध। महिलांची जैश संघटनेसाठी भरती करण्याची शाहीनवर होती जबाबदारी। दिल्ली स्फोट प्रकरणात हैदराबादच्या डॉक्टर अहमद मोहिउद्दीनला अटक। रिसिन नावाचं विषारी रसायन तयार करणाऱ्या या आरोपीला गुजरात एटीएस कडून अटक। फरीदाबादमधून दिल्ली स्फोट प्रकरणात काश्मीरचा डॉक्टर मुजम्मिल शकील अटकेत। तो अल फलाह युनिव्हर्सिटीत होता शिकवत। त्याच्याकडून 360 किलो अमोनियम नायट्रेट आणि 2563 किलो स्फोटक जप्त। श्रीनगरमध्ये दहशतवादी पोस्टर लावण्यात देखील होता सामील। दिल्ली स्फोटातील I-20 कार डॉक्टर उमर मोहम्मदच्या नावावर। स्फोटावेळी उमर कारमध्येच असल्याची माहिती। जम्मू काश्मीर पोलिसांनी अनंतनाग इथे डॉक्टर आदिल अहमद राठरला केली अटक। आरोपी अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर। त्याच्या लॉकरमधून AK-47 रायफल सापडली। त्याचा जैश आणि अन्सार गजवात उल हिंदशी संबंध आढळला। दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील मिरज जंक्शनवर हाय अलर्ट। येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी। मिरज रेल्वे स्थानकावर तगडा बंदोबस्त तैनात। डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून रेल्वेची तपासणी। दिल्ली स्फोटानंतर मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरातील रेल्वे स्टेशनवर अलर्ट। कल्याण रेल्वे स्थानकातील सुरक्षेत वाढ।
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची गृहमंत्र्यांशी फोनवरून चर्चा. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची मागितली माहिती. तर दिल्ली स्फोट प्रकरणातील आरोपींना 6 महिन्यात फाशी द्या. निर्दोष लोकांना अटक करू नका. अबू आझमींची मागणी. दिल्लीतील स्फोटानंतर पिंपरी चिंचवड पोलीस अलर्ट मोडवर. देहूतील संत तुकाराम मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात. मुंबईतील तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली. आणखी 5 दिवस गारठा कायम राहणार. 15 नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका जाणवणार. नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागाचा थंडीचा तडाखा. तर गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागपूरकर मॉर्निंग वॉकला निघाले. नागपूरचा पारा 12 अंशांवर. आणखी थंडी वाढण्याची शक्यता. बिबट्याची संख्या वाढत असल्यानं नागरिक हैराण. एआयचा वापर करत तयार केला पट्टेरी वाघ. वन विभागानं तरुणाला केली अटक. गोरेगाव मुलुंड लिंक रोडची सुनील प्रभूंनी केली पाहणी. महापालिका अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी. खबाळे आदिवासी पाड्यातील नागरिकांना सुविधा देण्याच्या केल्या सूचना. मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक. मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात बुधवारी निर्णय होण्याची शक्यता. न्यायालयात आज महत्त्वाचे पुरावे सादर. उरुळी कांचन ते तळेगाव रेल्वेला शेतकऱ्यांचा विरोध. भूसंपादन होत असल्यानं शेतकरी भूमिहीन होतोय. सरकारनं विश्वासात घेतलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. रोहित आर्यच्या एन्काउंटर प्रकरणी दाखल रीट याचिका. वकील नितीन सातपुत यांनी घेतली मागे. याचिका करण्यापूर्वी पोलिसांकडे तक्रार न केल्यानं कोर्टानं घेतला होता आक्षेप. गडचिरोलीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा गोंडवाना विद्यापीठावर धडक मोर्चा. विद्यार्थ्यांशी संबंधित विविध मागण्यांसाठी मोर्चा. मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचं कुलगुरूंचं आश्वासन. नाशिकमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नाशिक मध्यवर्ती जिल्हा बँकेला 672 कोटींचा निधी. अखेर मंत्री महाजनांच्या पाठपुराव्यानंतर निधी मंजूर. अमरावतीतील बनावट रक्त नमुन्यांचं प्रकरण पुन्हा चर्चेत. अधिकाऱ्यांच्या रक्ताचे नमुने रुग्णांच्या नावानं पाठवले. आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतंही उत्तर नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल. सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील वांद्रे यांची चौकशीची मागणी. 38 वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य. नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण. जम्मू काश्मीर पोलिसांना दहशतवाद विरोधी कारवाईत मोठं यश. मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक. शस्त्रे, दारुगोळा आणि स्फोटकांचा साठा जप्त. पार्थ पवार यांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क वसुलीसाठी नोटीस. 10 दिवसात 42 कोटी रुपये भरा, अन्यथा जप्तीची कारवाई. नोटीस देऊन 5 दिवस झाले. कंपनीकडून कोणतीच हालचाल नाही. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई. मुंब्रा येथून शिक्षकाला अटक. 4 घरांवर छापेमारी. मुजोर टॅक्सी चालकांना आरटीओने दिला दणका. भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांकडून जवळपास 51 लाखांची केली दंड वसूल. नवेगावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग. शिक्षकाला दिला चोप. पोलिसांनी केली अटक. अकोल्याच्या पातूरमधील घटना. निलेश घाळवरवर कारवाई करण्यासाठी पत्र. पुणे पोलिसांनी ईडीला लिहिलं पत्र. पत्रात बेकायदेशीर जमीन खरेदी विक्रीचा आरोप. यामध्ये कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचाही संशय. कुख्यात गुंड बंडू आंदेकरचं पुण्यातील वारकरी भवन पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्यानं पाडलं. वारकरी भवनाच्या 3ऱ्या मजल्यावर बंडू बेकायदेशीर काम करत असल्याचं समोर. निलेश घाळवळ आणि सचिन घाळवळ विरोधात 3रा गुन्हा दाखल. कंपनीच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल. दोघे घाळवळ बंधू फरार. मीरा भाईंदरमध्ये पोलीस स्थानकात धूम्रपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल. नवघर पोलिसांकडून 4 आरोपींना अटक. अंमली पदार्थ ताब्यात.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.